गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आलेली आहे बघा. तर एकूण जी रिक्वायरमेंट आहे, जागा आहे बघा, 345 पदासाठी ही जाहिरात आहे. परीक्षा दिनांक 28 सप्टेंबर 2025 ला आहे. तर बघूया डिटेल्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील अंतर्गत खालील वर्गातील एकूण 385 पदाच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार येईल बघा. तर महाराष्ट्र शासन विभाग, संवर्ग, वेतन श्रेणी आणि एकूण पदे बघा. डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटची किती रिक्वायरमेंट आहे आणि कोणत्या संवर्गमध्ये आहे बघा. आणि वेतन श्रेणी आणि एकूण पदे. सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा 137 पदे बघा. महसूल वन विभाग, महाराष्ट्र वन सेवा तर 144. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 144. असे एकूण 385 जागा आहे बघा. तर अर्ज सादर करण्याची कालावधी बघा, तपशील आणि विविध कालावधी. अर्ज सादर करण्याची कालावधी बघा 28 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत बघा. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला 27 एप्रिल पर्यंत शुल्क भरायचं आहे. आणि जर बँकेद्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल 29 एप्रिल 2025 पर्यंत, आणि चलनाद्वारे करायचं असेल तर 21 एप्रिल 2025 पर्यंत. तर तुम्ही उशीर करू नका, लवकर फॉर्म भरा. आणि पात्रता भारतीय नागरिक तत्व, वयोमर्यादा बघू आपण. 1 जुलै 2025 पर्यंत तुमची वयोमर्यादा गणली जाईल बघा. तर ओपन साठी 38 आणि मागासवर्गासाठी ओबीसी इतर कास्टसाठी 43 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. कमीत कमी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणि बघा, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे बघा. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ, ऑटोमोबाईल मध्ये अभियांत्रिकी पाहिजे बघा. 4 वर्षाची पदवी पाहिजे. आणि जे पुढचं पद जे बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ साठी उंची बघा 163 सेंटीमीटर, छातीने भोगवता 179, आणि मल्ल्यासाठी बघा 155 पाहिजे उंची. आणि उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी बघा, पुरुषासाठी 165 आणि महिलासाठी 155 सेंटीमीटर उंची पाहिजे. आणि वन क्षेत्रपाल गट अ साठी बघा, 163 मुलांसाठी हाईट पाहिजे आणि 150 महिला उमेदवारासाठी पाहिजे बघा. आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार बघा, 152 पुरुषासाठी आणि महिलासाठी 145. परीक्षेचे टप्पे बघा. संवर्ग टप्पे, संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण, मुख्य परीक्षेचे गुण, मुलाखतीचे गुण. राज्यसेवा राज्यसेवा परीक्षा बघा. संयुक्त पूर्व राज्यसेवा परीक्षा बघा. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण किती असणार? 400 गुण असणार एकूण पूर्व परीक्षेचे. आणि मुख्य परीक्षेचे गुण बघा 1750. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचं सांगतो बघा. राज्यसेवा परीक्षा 400 गुण पूर्व परीक्षा, आणि मुख्य परीक्षा 1750, आणि मुलाखतीचे 275 गुण असे असतात. आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा बघा, पूर्व परीक्षेचे 400 गुण आणि मुख्य परीक्षेचे 400 गुण, आणि मुलाखतीचे 50 गुण असतात. तर परीक्षा शुल्क जे आहे तो 544 बघा. ओपन वाल्यासाठी 544, मागास वर्गासाठी 344 असं शुल्क आहे बघा. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण शुल्क भरू शकता, नाहीतर तुम्ही चलनाद्वारे पण भरू शकता बघा. तर अशा प्रकारे ही जाहिरात आलेली आहे बघा. चांगल्या रिक्वायरमेंट आहे, 385 चांगले पोस्ट आहेत. जे पण विद्यार्थी या एक्झामसाठी क्वालिफाय होत असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकर लवकर फॉर्म भरा. आणि आपण जर
आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय फ्रेंड्स.